वस्तीमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्यात। यात 1 लाखाचं नुकसान झालंय। गोंधळी वस्ती इथं अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या। यामध्ये 1 लाख रुपयांचं नुकसान झालं। अत्यंत गरीब परिस्थितीत जीवन जगणाऱ्या वाघमारे परिवारावर या आगीमुळे मोठं संकट कोसळलं। संसाराच्या सर्व वस्तू आणि व्यापाराच्या साड्या जळून खाक झाल्या। आपत्ती व्यवस्थापनानं याकडे लक्ष देऊन पालिका आयुक्तांनी वाघमारे परिवाराला नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी अखिल भारतीय गोंधळी समाज शहर अध्यक्ष रुपेश कुमार भोसले यांनी केली। त्या ठिकाणी टळलेलं आहे आणि अत्यंत गरीब परिस्थितीच्या बिकट परिस्थिती हाल करणाऱ्या लोकांना ही घटना घडल्यानंतर गरीब परिस्थितीमध्ये ते पोट भरत असतात। अशा लोकांचा जो वर्षभराचा जो कमाई असतो त्या ठिकाणी जळून खाक झालेला आहे आणि या ठिकाणी त्यांचं 90 ते 1 लाखापर्यंत नुकसान झालेलं आहे। मी महापालिकेच्या आयुक्तांना आपत्ती व्यवस्थांना देखील विनंती करतो की त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडे पाहून त्यांची आर्थिक परिस्थिती पाहून त्याचं नुकसान पाहून आर्थिक मदत मिळावी अशी मी आयुक्त साहेबांना आणि आर्थिक अचानक झालं, घर बंद होतं। भाऊ बहिणी फिरायला गेले ते भांडी विकायला। दरवाजे आम्ही फोडून काढून सर्व विजवी केलं। घरगुती सामान सर्व जळून गेलं। लाख रुपयापर्यंत नुकसान झालं।